बोला. मी सातगाव ग्रुप ग्रामपंचायत आबा भगवान पाटील सदस्य या नात्याने मी बोलतो की आम्ही सतत वारंवार पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर साहेबांना सर्वांना या ठिकाणी मीटिंग न झाल्यामुळे आम्ही सतत वारंवार कागदपत्र त्या ठिकाणी अर्ज देत आहोत. तरी मासिक मीटिंग होत नाही. 4 महिन्यापासून मासिक 5 ते 4 महिन्यापासून मासिक मीटिंग होत नाही आमची. वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामसेवक विकास मच्छिंद्र पाटील हे आमचं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. गट विकास अधिकारी असेल सर्वांना आम्ही सरपंच आणि ग्रामसेवक मीटिंगच काढत नाहीये. हा 4 ते 5 महिन्यापासून आम्ही सतत वारंवार अर्ज देत आहोत. प्रत्येक कारण काय त्याचं गौड बंगाल काय आहे ते आम्हाला काही माहित नाही. चार सदस्यांची आमची मागणी आहे की मीटिंग लावावी त्यांनी आणि रीतसर त्या ठिकाणी 15 वित्त आयोगचा मागील 6 महिन्याचा म्हणजे जुलै ते डिसेंबर या काळामध्ये आमच्या गावामध्ये विकास कामं झाली. विकास कामं चांगल्या उत्कृष्ट प्रकारची सुद्धा झाली, आम्ही मान्य करतो. पण ग्रामसेवक साहेब आणि सरपंच साहेब या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचा हिशोब द्यायला तयार नाही. त्यासाठी आम्ही वारंवार BDO साहेबांना, CO साहेबांना, कलेक्टर साहेबांना सुद्धा तक्रारी त्या ठिकाणी प्रत्येक महिन्यापर्यंत आम्ही देतोय. मासिक मीटिंग घ्या आणि आम्हाला हिशोब द्या. जुलै ते डिसेंबर पर्यंतचा ज्या कामाचा 15 वित्त आयोगचा जो हिशोब असेल त्याचा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी गट विकास अधिकारी आम्हाला सांगतात चौकशी लावू. त्या ठिकाणी पण चौकशी लावू वारंवार सांगतात. आम्ही आमच्या गावात स्वच्छतेविषयी मासिक मीटिंग होत नाही. त्या गावात स्वच्छता अजिबात नाही. डायरेक्ट बाहेरून पाणी, गटारींमधून पाणी डायरेक्ट बाहेर वाहते गल्लींमध्ये. पिण्याची पाण्याची मागील काळामध्ये आमच्या गावामध्ये मार्च मध्ये जवळजवळ 15 दिवस म्हणजे मासिक आम्हाला काही समस्या मांडता येत नव्हत्या सदस्यांना. पाणी दिवसामध्ये आता 15 दिवसापासून रेग्युलर पाणी चालू झालंय. पण मागील काळामध्ये मार्च महिन्यामध्ये आम्हाला 15 दिवस पाणी मिळालं. आता ग्रामस्थच सांगतील TCL टाकले जातं का वगैरे वगैरे. हा हे गवल्याचे तांड्याचे हे लोक आहेत. गवला तांडा हे सर्व लोक आहेत. आणि घरकुलामध्ये आमचे काहीच नाव नाही तिच्या. आता ड यादीमध्ये त्यांचे नाव नाही येते. राठोड ग्रामपंचायत सदस्य, मी भरत सांडू राठोड ग्रामपंचायत सदस्य. आता जे नवीन ड यादीमध्ये नाव नाही आहे बाकीच्या लोकांची घरकुलसाठी, तर मग आता सर्वे चालू आहे ऑनलाईन. तर त्यांना ऑनलाईन साठी उपलब्ध नाही तिथे सोयी. ग्रामसेवक नाही आहे. ग्रामसेवक शिवाय ते ऑनलाईन होत नाही. ते घरकुल पासून वंचित राहील ते. आता 30 तारीख दिलेली मुदत शेवटची आहे. पण ग्रामसेवक लागतो ते ऑनलाईन करण्यासाठी. किती लोक आहे वंचित? आता गवल्याचे 10-15 लोक आहे, काही थांड्यावरचे 10-20 लोक आहे, काही सातगाव मधले आहे. आधी झालेले घरकुल, नाही पैसे गिसे काही नाही. अजून काही समस्या? बस मग एवढंच ऑनलाईन साठी घरकुलची समस्यासाठी आलेले. आता आमची रीतसर मीटिंग लावावी. मीटिंगचा विषय सोडा, तुम्ही हे सगळं ऐकलं. आता तुम्ही कुठे आंदोलन करणार आहे? जळगाववर, जिल्ह्यावर का कुठे? शिवकडे आमची आंदोलन करण्याची तयारी आता.